नमस्कार. नवरात्रीमध्ये देवीची सेवा म्हणून आपण कुंकुमार्चन करतो. हे कुंकुमार्चन बाहेरील आणलेल्या केमिकलवाल्या कुंकाने केल्याने देवीचे मुखवटे खराब होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे आपण घरातले काही सामान वापरून आपण हे कुंकुमार्चन करू शकतो. त्यासाठी आपण कुंकू बनवू शकतो. त्यासाठी मुबलक प्रमाणामध्ये आपल्याला घरात मिळणारे सामान लागतं. एक म्हणजे आपल्याला लागते हळद, दुसरी म्हणजे आपल्याला लागतं लिंबूचा रस आणि दुसरी म्हणजे चुन्याची निवळी. आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्र कराव्या लागतील. पहिल्यांदा हळद आपण आपल्या ताटामध्ये काढून घेतली. त्यावर आपल्याला लिंबाचा रस टाकायचा आहे आणि चुन्याची निवळी. ह्या गोष्टी तोपर्यंत मिक्स करायच्या जोपर्यंत त्यांचा कलर पूर्ण लाल येत नाही. आणि हे असं म्हणतात की हे सनलाईटमध्ये ठेवण्याच्या ऐवजी आपल्याला चंद्राच्या प्रकाशात ठेवावं, जेणेकरून त्याच्यावरती चांगला प्रभाव मिळतो. काही जण ह्याच्यामध्ये मोराचा पीस जाळून सुद्धा ह्याच्यामध्ये त्याची राख टाकली जाते. त्याच्याने पण काहीसा फरक पडतो. इथे मी नाही घेतलंय, पण त्याचा इफेक्ट आहे. तर आपण हे जेव्हा हे कम्प्लीट करू तेव्हा आपल्याला हे मूनलाईटमध्ये ठेवावं लागेल.